नमस्कार मित्रांनो, शब्दस्पर्श या चॅनलवर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. आजच्या कथेचं नाव आहे सुंदरा. लेखन कृष्णा सुची. कथा सुरू करण्याआधी जे कोणी या चॅनलवर पहिल्यांदा आले आहे त्यांनी पटकन चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. चला तर मग वेळ न घालवता कथेला सुरुवात करूया. ग्लासातली दारू एका घोटात पिऊन रोहनने तो ग्लास टेबलावर आपटला. साली आज चढतच नव्हती. जाम डोकं फिरलं होतं. एकतर कामावर जाताना सकाळी सकाळी बायकोची पैशावरून किरकिर आणि पुढं ऑफिसमध्ये दिवसभर बॉसच्या कामावरून शिव्या. अख्खा दिवस नुसता कटकटीत आणि मनस्तापात गेला होता. संध्याकाळी 7:30-8ला ऑफिस सुटलं तेव्हा तो घरी न जाता थेट या अण्णाच्या बारमध्ये येऊन बसला. घरी जायची आणि पुन्हा त्या तोंडाळ बाईच्या नादी लागण्याची त्याची मुळीच इच्छा नव्हती. रात्रीचे 9:30 वाजत आले होते तरी याचं पिणं काही थांबलं नव्हतं. 2 प्लेट चिकन फ्राय आणि दारूचे खंबे रिचवूनही त्याच्या डोक्याची भनभन काही शांत होत नव्हती. प्रियाच्या म्हणजेच त्याच्या बायकोच्या रोजच्या कटकटींना तो अक्षरशः वैतागला होता. आता नाही कमवत जास्त पैसे तर काय करू, मीही प्रयत्न करतोयच ना. करिअरला ब्रेक मिळावा, चांगलं प्रमोशन व्हावं यासाठी मीही खस्ता खातोयच ना. मनातल्या विचारांनी संतापून त्याने ग्लासातली दारू एका घोटात संपवून ग्लास टेबलावर आपटला होता आणि पुढे कितीतरी वेळ तसाच बसून होता. रात्रीची वेळ वाढू लागली तशी बारमधली गर्दी कमी होऊ लागली. आता कुठे हळूहळू दारूचा अंमल त्याच्या तापलेल्या डोक्यावर चढत होता. बिरबिरणाऱ्या नजरेनं त्याने मनगटीच्या घड्याळात बघितलं तर 10:30 वाजून गेले होते. अख्खा बार रिकामा झाला होता. रघुअण्णा साफसफाई आवराआवरी यात गुंतला होता. लवकरच बार बंद होणार होता. घरी जायला हवं म्हणून अखेर रोहनने टेबल सोडला. नेहमीप्रमाणे काउंटरच्या असिफला बिल लिहून ठेवायला सांगून स्वारी बारच्या बाहेर पडली. भिकारी साला, फोकट पिता है, भगवान जाने कब पैसा चुकाएगा. पाठमोऱ्या रोहनकडे बघून अण्णाने शिव्या दिल्या. आज बाहेर नेहमीपेक्षा जरा जास्तच गारठा पसरला होता. बाहेर आल्या आल्या रोहनला त्याची जाणीव झाली. थंडीनं त्याच्या अंगावर काटा आला. आभाळात चंद्र चांदण्यांचं अस्तित्व जणू गायब झाल्यासारखं दिसत होतं. अरे हो, आज अमावस्या आहे, त्याला आठवलं. रोहनचं घर ऑफिसपासून बऱ्यापैकी दूर होतं. साधारण 25 ते 30 किलोमीटरचं अंतर कापत त्याला रोज हायवेवरून ऑफिसला ये जा करावं लागायचं. आज ही वाढत जाणाऱ्या रात्रीच्या बहरात आणि सभोवती पडलेल्या चिवट गारव्यात ही मोठी वाट सर करावी लागणार होती. थोडं अंतर कापून झालं असेल. आता मात्र शहरी गजबजाटाच्या सर्व खुणा मागे पडू लागल्या. रुंद पसरलेल्या मोकळ्या हायवेवर त्याची गाडी सुसाट वेगानं धावू लागली. सभोवतीचा गारवा एव्हाना चांगलाच वाढला होता. जोराने जाताना अंगाला फटफट वारं झोंबत होतं तरी त्याला जरासं बरंच वाटत होतं. आपल्याच तंद्रीत बायकोला, आपल्या नशिबाला आणि कर्माला मनातल्या मनात शिव्या देत गडी मोटरसायकल हाकत होता. एखाद्या शांत अजगरासारखा पडलेला तो रुंद रस्ता दूर अनंतापर्यंत पसरलेल्या वाटेची जाण देत होता. अगदी भेदरून नाही पण लक्षपूर्वकपणे तो आता गाडी चालवू लागला. मगाशी मनात डोकावलेल्या अमावस्येचा विचार परत डोकं वर काढू लागला आणि आता मात्र थोडं का होईना पण त्याच्या मनावर दडपण येऊ लागलं. आपण लहानपणापासून ऐकत आलोय तसं खरंच असेल का? भूतांची जत्रा वगैरे भरत असेल का? त्याच्या मनात विचार चमकला. छे, मी पण काय विचार करतोय, हे असलं भूतभीत काही नसतं, नुसत्या थापा आहेत, तो मनातल्या मनात बोलत होता. तेवढ्यात
हेडलाईटच्या प्रकाशात समोर कुणीतरी उभं असल्याचं त्याला दिसलं. गडबडीत करकचून ब्रेक मारत वेगात असलेली बाईक त्याने थांबवण्याचा प्रयत्न केला. कशीबशी धुरधुरणारी ती गाडी गपकन पुढ्यात उभ्या त्या व्यक्तीच्या पायापाशी जाऊन थांबली. रोहनने वैतागून समोर बघितलं तर हेडलाईटच्या प्रकाशात त्याला दिसलं की समोर कुणीतरी बाई उभी आहे. रात्रीच्या वेळी या अशा सुनसान भयान रस्त्यावर ही एकटी दुकटी बाई काय करते? काय हो बाई, मारायला काय माझीच गाडी सापडली काय तुम्हाला? तो खेकसून म्हणाला. ते ऐकून समोर उभी ती बाई आणखी पुढे सरकली, पण हेडलाईटच्या पिवळ्या धमक प्रकाशात तिचं बावन्न कशी सोन्यासारखं उजळलेलं रूप बघून रोहन अवाक झाला. अंगावर नववधूची लाल चुटूक भरजरी साडी, सोन्याचे भरगच्च दागिने, अप्सरेसारखं उजळलेलं रूप. रोहन तिच्याकडे बघतच राहिला. अहो दादा, म्या इथं कसे आले कुणास ठाऊक, तुम्ही भले दिसताय, मला मदत करा की. तिच्या काकुळतीच्या शब्दांनी रोहन भानावर आला. अहो पण बाई, तुम्ही कोण, कुठच्या? या एवढ्या रात्रीच्या वेळेला इथं या सुनसान रस्त्यावर एकट्या दुकट्या काय करताय? कुठं लग्ना बिग्नाला चालल्या होत्या का? रोहनने तिला पुन्हा एकदा निरखून विचारलं. काही क्षण ती बाई विचारात मग्न झाल्याचं रोहनला दिसलं. दादा, तुम्हासनी खरं सांगते, म्या वळकणी गावची आहे. सुंदरा नाव माझं. आमचा बा दौलतराव पाटील गावचा लई मोठा जमीनदार. आज माझं लगीन होतं आमच्या गावच्या सरपंचाचं धाकलं मालक प्रतापराव यांच्या संगत. पण कसं काय झालं कुणास ठाऊक, अंतरपाटाच्या वेळी माझ्या डोसक्यात अशी काय कळ आली आणि म्या खालीच पडले धाडदिशी. त्या पतूर मला काय बी आठवणा झालंय बघा. म्या इथं कसे आले, माझी सारी माणसं कुठं गेली, आमचं गाव कुठं आहे, काय बी उमगना बघा. डोळं उघडलं तवा इथं रस्त्यावर पडून होते. त्या आधीचं मला काय बी आठवणं झालंय बघा. डोक्याला हात लावत कळवळून सुंदरा आपली कहाणी सांगत होती. ते ऐकून रोहन अजूनच गडबडला. आता हे काय आणखी नवीन नाटक आपल्या समोर? वैतागून तो मनातल्या मनात म्हणाला. काही वेळ त्याने विचार केला. बाई तशी साधी सुधीच दिसते, कुण्या चोर लुटाऱ्यांच्या टोळीतली वाटत नाही. अचानक त्याच्या मनात वेगळी शंका आली. त्याने चटकन पुढे वाकून तिची पावलं पाहण्याचा प्रयत्न केला. उलटी बिलटी पावलं आहेत का याचा विचार असावा, पण ती बाई ज्याप्रमाणे उभी होती त्यामुळे गाडीच्या हेडलाईटचा प्रकाश तिच्या पावलापर्यंत पोचतच नव्हता. तुमच्याकडं मोबाईल तर असेल ना? त्याने अगदी सहजतेने विचारलं. ते ऐकून ती बाई त्याच्याकडे अगदी एखादं भूत बघावं तसं बघू लागली. हा, मोबाईल? आणि ते काय असतंय? तिने अगदीच आश्चर्याने त्याला विचारलं. ते ऐकून तर रोहन आणखीनच वैतागला. काय बाई आहे ही, हिला साधा मोबाईल म्हणजे काय माहीत नाही. कुठून आली देव जाणे, आडानी कुठची. वैतागून तो मनातल्या मनात म्हणाला. आता या क्षणी या बाईचं काय करावं त्यालाच कळेना. बहुतेक तिच्या डोक्यावर परिणाम झालेला दिसतो. असं कसं काहीच आठवत नाहीये. काय करावं काहीच कळेना. रोहनने क्षणभर विचार केला आणि त्याला एक कल्पना सुचली. बाई, हे बघा, तुम्ही माझ्या मागे गाडीवर बसा. मी तुम्हाला पोलीस स्टेशनपाशी सोडतो. पोलीस तुम्हाला तुमच्या घरचा पत्ता शोधून देतील आणि तुमच्या घरच्यांशी नक्कीच कॉन्टॅक्ट करतील, तो म्हणाला. खरं तर पुन्हा मागे वळून एवढं अंतर कापून परत शहरात जायचा त्याला भयंकर कंटाळा आला होता. हे ऐकून ती बाई जरा विचारात पडली. या परक्या पुरुषाला हो म्हणावं की नाही म्हणावं असा विचार कदाचित ती करत असावी असं रोहनला वाटलं. त्यालाही तिची अवस्था कळत होती. हे बघा, तुम्हाला जर कसली भीती वाटत असेल तर प्लीज घाबरू नका. मी उलट तुमची मदतच करण्याचा प्रयत्न करतोय. आपण पोलिसांकडे जाऊ, ते तुमची नक्की मदत करू शकतील. आणि नाहीतरी सध्या दुसरीकडे कुठं मी तुम्हाला सोडूही शकत नाही. आणि त्यात तुमच्याकडं मोबाईलही नाही,
त्यापेक्षा आपण सरळ पोलिसांकडे जाऊ. ते काय ते तुमचं गाव वळकणी, तिथं नक्कीच ते कॉन्टॅक्ट करून तुमची व्यवस्था करतील. हाच एक पर्याय उरला आहे, रोहन तिला शांतपणे म्हणाला. अजूनही तिच्या तोंडातून एकही शब्द बाहेर पडला नव्हता. तिच्या मनात चलबिचल सुरू होतं. असं एका क्षणात, एका दिवसात आपल्या जवळचे सगळे सखे सोबती गायब होणं, आणि त्याहूनही भयंकर म्हणजे आपल्याला काही म्हणजे काहीच न आठवणं. या विचारांनी ती अगदी कासावीस झाली होती. बऱ्याच वेळापूर्वी डोळे उघडले तेव्हापासून ती या गर्द काळोखात एकटीच रस्त्याच्या आडोशाला घाबरून बसून होती. कुठे जावं, काय करावं या भीतीपोटी तिच्या डोळ्यातून अविरत अश्रू गळत होते. आजूबाजूच्या काळ्या कुट्ट अंधारात काहीच दिसत नव्हतं. थंड वाऱ्याने पानांची होणारी विचित्र सळसळ त्या शांततेत आणखीनच विचित्र वाटत होती. आभाळातून चंद्राचं अस्तित्वही दिसून येत नव्हतं. सर्वत्र पसरलेल्या काजळी काळोखाने तिच्या एकटेपणाला भीतीची किनार राखली होती. जरा वेळ जाताच दूरवरून एखाद्या गाडीचा उजेडी दिसून आला. काय बाई, कसला एवढा विचार करताय? काय करताय मग? सोडू का तुम्हाला? रोहन म्हणाला. त्याच्या आवाजाने तिची तंद्री भंगली. चालतंय जी, मी येते तुमच्या संग, पण ते ठाणेदार मामा करतील ना हो मला मदत? तिने काळजीनं विचारलं. अहो, तुम्ही नका काळजी करू, पोलीस नक्की तुम्हाला तुमच्या घरी पोचवतील. हां, बसा आता माझ्या पाठीमागे, रोहन तिला आश्वस्त करत होता. ती बिचकत कशी बशी त्याच्या मागे बसली. रोहनने आल्या वाटेवरून गाडी परत फिरवली आणि तिला घेऊन तो शहराकडे निघाला. पण हे असं झालंच कसं असेल? चक्कर येऊन पडल्यावर माणूस फार तर गडबडून जातो, पण त्याला काही म्हणजे काहीच आठवत नाही. असं कसं होईल? बर, आली तर आली चक्कर, पण मग ह्या बाईच्या घरच्यांनी काहीच केलं नाही का? ही अशी कशी ह्या आड रस्त्यावर एकटी दुकटी येऊन पडली? का आपण विचार करत होतो तशी ही बाई खरीच वेडी बिडी आहे का? सगळंच झमेल दिसतंय, काहीच कळत नाही. रोहन मनातल्या मनात विचार करत होता. त्याचं सारखं लक्ष मागे बसलेल्या तिच्या अंगावरच्या भरगच्च दागिन्यावर जात होतं. बरं झालं आपल्याला दिसली म्हणून ते, कुणा चोराच्या हातात सापडली असती तर हिची काही खैर नव्हती. त्याच्या मनात विचार आला. सोबतीला असलेल्या या दोन्ही शांतता त्याला अस्वस्थ करू लागल्या, म्हणून शेवटी काहीतरी बोलायचं म्हणून त्याने तिला विचारलं. आज फारच गारवा आहे नाही का? ती काहीच बोलली नाही. तशीच मान खाली घालून शांत बसली होती. बरं बाई, मला एक सांगा, तुम्ही अशा कशा काय इथे आलात, तेही इतक्या रात्रीच्या वेळी? ते तुम्ही म्हणालात की तुम्ही चक्कर येऊन बेशुद्ध पडलात आणि तुम्हाला पुढचं काहीच आठवत नाही. हा असा प्रकार या आधीही तुमच्यासोबत झालाय का? त्याने पुन्हा विचारलं. ती मात्र तशीच निश्चल दगडासारखी मान खाली घालून बसली होती. त्याला वाटलं कदाचित तिला आपल्याशी बोलायची इच्छाच नसेल, कशाला उगीच त्रास द्यायचा, म्हणून तो शांत झाला. रोहनच्या दणकट बाईकने आता मात्र अर्ध्यापेक्षा जास्त अंतर कापलं होतं. दूर नीट लक्ष देऊन पाहताच शहरातल्या दिव्यांचा क्षीण प्रकाश डोळ्यांना दिसत होता. त्याने गाडी चालवता चालवता मनगटातल्या घड्याळात बघितलं. 12:30 झाले होते. एव्हाना आत्तापर्यंत प्रियाचे बरेच मिस कॉल येऊन गेले असतील. मागे बसलेली ती बाई मात्र तोंडातून एक अवाक्षरही काढायला तयार नव्हती. साधं मान वर करून बघतही नव्हती. एखाद्या निश्चल पुतळ्यासारखी गप्प बसून होती. रोहन गाडी चालवताना अधूनमधून मागे बघत होता, पण त्या बाईची शून्य हालचाल बघून त्याला भलतंच नवल वाटत होतं. तिला बघून त्याला असं वाटत होतं जसं की त्याच्या मागे कोणी बसलंच नाहीये. मागचं सीट अगदी रिकामं. इतकी ती बाई शांत आणि निश्चल बसून होती. आलं बरं का शहर, पोहोचूच आपण थोड्या वेळात. बरं मला एक सांगा बाई, तुमचे होणारे पती दिसायला कसे होते? म्हणजे ठीकठाक होते ना? नाही म्हणजे तुम्ही एवढ्या दिसायला देखण्या आणि उगीच ते आपले दिसायला काहीतरीच असले तर?
वातावरण जरा हलकं करण्यासाठी तो जरासा हसून तिला म्हणाला. खरं तर हे ऐकल्यावर तिची प्रतिक्रिया अशी असेल याची त्याला भीती होतीच, पण तरी त्यानं धाडसानं विचारलं, आमचं होणारं मालक ना, ते बघा अगदी तुमच्यासारखं आहे दिसायला, एकदम देखणं आणि रुबाबदार. इतका वेळ मुक्यासारखी बसलेली सुंदरा अचानक त्याच्या कानाशी थंड आवाजात म्हणाली. तिच्या त्या अनपेक्षित आणि इतक्या जवळून आलेल्या शब्दांनी रोहनच्या अंगावर अक्षरशः काटा आला. दचकून त्याने मिररमध्ये बघितलं तर ती त्याच्या अगदी जवळ होती. वेगात धावणाऱ्या गाडीवर फिरणाऱ्या थोड्या बहुत प्रकाशात तिचा थंड चेहरा लख्ख चमकत होता आणि परत अंधारात जात होता. रोहनच्या काळजात धडकीच भरली. कसं तरी स्वतःला सावरून तो अडखळत म्हणाला, अरे अरे वा, छान छान. आणि पुन्हा त्याने आपलं लक्ष गाडी चालवण्याकडे दिलं. थोडाच वेळ गेला होता की अचानक सुंदराने आपला हात हळूच त्याच्या खांद्यावर ठेवला आणि त्याच्या अंगावर जरासं रेळून बसली. बर्फापेक्षा थंड असलेला तिचा हात, तो हात खांद्यावर अचानक पडताच रोहन गडबडला. ओ बाई, अहो काय करताय तुम्ही, हात काढा आधी. तो चिडून जोरात म्हणाला. बाईकचा वेग त्याने एकदम कमी केला. चिडतायसा काय हो एवढं, मला वाटलं तुम्हाला बी आवडतंय. गालातल्या गालात खुदकन हसत ती पुन्हा त्याच्या कानाच्या अगदी जवळ सरकून म्हणाली. ते ऐकून रोहन आणखी चिडला. च्या आईला काय जमाना आलाय, एकटी दुकटी बाई बघून आपण म्हटलं मदत करावी तर ही बाया खुशाल आपल्याशी फ्लर्ट करते. त्याने कचकन ब्रेक मारून गाडी थांबवली आणि जोरात खेकसून म्हणाला, ओ बाई, काय लाजबीज वाटते की नाही तुम्हाला? एकटी समजून मदत काय केली तुम्ही खुशाल निर्लज्जासारखं माझ्या खांद्यावर काय हात ठेवता? उतरा आधी खाली आणि निघा तुमच्या वाटेनं, उतरा. सुंदरीच्या चेहऱ्यावर काही फारसा परिणाम झाल्यासारखं दिसलं नाही. अव एवढं का चिडताय? नाही आवडत तर नाही आवडत, राहिलं, अगदी काहीच झालं नाही अशा अविर्भावात ती म्हणाली. पण हे तर आवडलं ना? असं म्हणत एकाएकी तिने त्याच्या कमरेला मागून घट्ट मिठी मारली. रोहनचं अख्खं अंग शहारून उठलं, कारण तिचा स्पर्श उबदार नसून बर्फासारखा थंडगार होता. पोटावर टेकलेले तिचे हात आता हळूहळू त्याच्या छातीवरून फिरू लागले. शर्टाच्या बटनांशी चाळा करू लागले. स्पर्शांची संवेदना होताच क्षणात रोहनने तिचे हात जोराचा झटका देऊन झिडकारून टाकले. त्याचा संतापाचा पारा इतका अनावर झाला की त्याने ती मागे बसलेली असतानाच खाडकन साईड स्टँड लावून ती गाडी उभी केली आणि खसकन सुंदरेला बाईकवरून ओढून खाली ढकलली. त्या जोराच्या हिसक्याने सुंदरा रस्त्यावर तोल जाऊन पडली. ए बाई, काय नालायक म्हणावं तुला, लाज नाही वाटत? खोटं नाटक कारण सांगून लोकांना मदत मागते आणि त्यांचा गैरफायदा घेतेस आणि पुढं उठून माझ्याच विरुद्ध कंप्लेंट करशील, बाई माणसाचा गैरफायदा घेतला म्हणून. चल निघ. रोहन संतापून म्हणाला. क्षणात त्याने बाईक सुरू केली आणि पुन्हा आपल्या घराच्या वाटेवर यू-टर्न मारून तुफान वेगात निघून गेला. सुंदरा मात्र तो गेला त्या रस्त्याने मोठमोठ्याने विकृत कर्कश अशा आवाजात हसत होती. अव धनी थांबा की, धनी थांबा, कुठं सोडून जाताव मला, असं जोर जोरात बोलत होती आणि हसत होती. कानावर पडणार तिचं कर्कश विकृत ओरडणं हळूहळू कमी होऊन गेलं, तरी रोहनच्या ओरात त्या हास्याने भयंकर धडकी भरली होती. इतका वेळ गोगलगायसारखं वागणाऱ्या त्या बाईने क्षणात एखाद्या चिटकिनीसारखं रूप घेतलं होतं. जमेल तितक्या वेगात रोहन आपली गाडी पळवत होता. बस झालं हे नसतं लचाड, त्याला आता काहीही करून घरी पोचायचं होतं. घड्याळात त्याने ओझरती नजर टाकली तेव्हा 1:30 वाजायला आला होता. तुफान वेगात
जमेल तसं कौशल्य पानाला लावून तो त्या हायवेवर एखादं विमान उडवावं त्या वेगात गाडी चालवत होता. थोडा वेळ जातो न जातो तोच त्याला लांबून तीच जागा दिसली जिथं सुंदरीने त्याला थांबवलं होतं. आणि हे काय, तिथे परत कोणीतरी हात दाखवत होतं. रस्त्याच्या जवळपास मध्येच येऊन उभं होतं. ते दृश्य बघून रोहनच्या काळजात भीतीनं जोरात कळ आली. गाडीच्या तुफान वेगामुळं एका क्षणातच त्या व्यक्तीसमोर जाऊन थांबला. नाईलाजानं भीतीनं त्याने गाडी थांबवली. समोर उभी व्यक्ती अंधारातून आणखी पुढे सरकली आणि हेडलाईटच्या प्रकाशात तिचा चेहरा लख्ख उजळून निघाला. आणि जशी रोहनची नजर त्या व्यक्तीला जाऊन भिडली तसं भीतीनं त्याचं काळीज अक्षरशः त्याच्या तोंडात आलं. कारण समोर उभी होती ती व्यक्ती दुसरी तिसरी कोणी नसून सुंदरा होती. कानाच्या या कोपऱ्यापासून त्या कोपऱ्यापर्यंत जाबड्यातले पांढरे शुभ्र सोळे दिसत होते. ती विकृतपणे हसत होती आणि रोहनकडे पाहत होती. भीतीने रोहनची अक्षरशः ततपप झाली. समोर उभी ती खरंच सुंदर आहे का आपल्याला भास होतोय हे त्याला समजेना. हिला तर आपण इतक्या लांब मागे सोडून आलो होतो, मग ही एवढं मोठं अंतर इतक्या वेगात कापून इथं कशी काय आली हेच त्याला कळत नव्हतं. हलकी हलकी चाल करत सुंदरा रोहनच्या शेजारी हळूच येऊन उभी राहिली. ती जवळ आली तेव्हा त्याला दिसलं की तिच्या डाव्या कानाच्या वर डोक्यातून भळभळ रक्त वाहत होतं. आणि ती जखम ज्या पद्धतीची होती त्यावरून कुणीही सांगू शकलं असतं की ती एका बंदुकीच्या गोळीची आहे. अर्थात सुंदरीच्या डोक्यात बंदुकीची गोळी घुसली होती. पण हे असं कसं होऊ शकतं? डोक्यात गोळी लागलेला माणूस तर तत्काळ मेला पाहिजे, मग ही जिवंत कशी? आता भीतीने रोहनच्या तोंडातून एकही शब्द फुटत नव्हता. त्याला कशी तरी थांबवलेली गाडी परत वेगात आणून तिथून सटकायचं होतं. पण मेंदूची ही आज्ञा मानायला त्याच्या शरीरचं कुठलंही गात्र ताळ्यावर राहिलं नव्हतं. हातपाय बर्फासारखं गार पडलं होतं. डोक्यात सगळीकडे झिंझिण्या उठत होत्या. हा सगळा प्रकार अमानवीय आहे आणि खूपच भयंकर आहे याची एव्हाना त्याला जाणीव झाली होती. समोर उभी ही सुंदरा कुणी साधीसुधी बाई नसून एक पिशाच्च होतं हे रोहनच्या लक्षात आलं होतं. कसं तरी करून इथून दूर पळायला हवं होतं, पण शरीर बिलकुलच साथ देत नव्हतं. भीतीनं त्याचा श्वास त्याच्या छातीतच अडकला होता. तेवढ्यात जवळ आलेल्या सुंदरेने हळूच त्याच्या कानापाशी येऊन बर्फापेक्षा थंड अशा आवाजात म्हटलं, धनी, मला असं रात्रीच्या वक्ताला एकटीला सोडून कुठं निघालात? आपल्या कारभारणीला असं रस्त्यात रात्रीचं उतरून देणं शोभतं का तुम्हाला? आता लगीन झालं हाय आपलं. तिचे ते शब्द ऐकून रोहन आणखीनच घाबरला. जगात असल्या नसल्या सगळ्या देवांची मनातल्या मनात प्रार्थना तो करू लागला. कोण धनी, कसलं लग्न? त्याला कसला ताळमेळ लागेना. इतका वेळ एक परकी बाई म्हणून आपल्याला मदत मागणारी ही अशी अचानक हात काय लावते? नवरा काय म्हणते? लग्न काय म्हणते? त्याला काहीच समजत नव्हतं. त्याला एक गोष्ट मात्र लक्षात आली होती, ही सुंदरा काही त्याचा मुर्दा पाडणार नव्हती. कारण तसं जर असतं तर इतक्या वेळात तो केव्हाच स्वर्गात पोचला असता. हे काहीतरी वेगळंच प्रकरण वाटते. जाऊ दे, काय का असेना, त्याला आता कसंही करून इथून सुटका हवी होती. रक्ताने बरबटलेला सुंदरेचा चेहरा आपल्या अगदी जवळ बघून त्याला आता फक्त बोहळच यायची राहिली होती. तिचा नूर बदलला आणि क्षणात तिने आपलं नरडं धरलं तर कोणीही वाचवायला इथं येणार नाही. कसा तरी धीर करून तो काकुळतीने तिला म्हणाला, ओ बाई, मला प्लीज सोडा. मी एक संसारी माणूस आहे. तुम्ही समजता ना? तसं काही नाही. मी कुठल्याही बाईचा गैरफायदा घेत नाही हो. तिला त्रासही देत नाही हो. साधं भांडणही कधी केलं नाही मी कुणाशी. त्याच्या डोळ्यासमोर काही क्षण प्रियाचा चेहरा तरळू लागला. इथून सुटलो, वाचलो तर प्रियाची आधी पाय धरून माफी मागायची. त्याने मनाशी ठरवलं, मला प्लीज जाऊ द्या हो. मी तुमचे हात जोडतो. माझी बायको माझी घरी वाट पाहते. रोहनने तिच्या पुढे हात जोडले.
बायको हा शब्द ऐकून सुंदरा मोठमोठ्याने हसायला लागली. मोकळ्या रस्त्यावर मध्यरात्रीच्या गर्द काळोखात तिचं हास्य एखाद्या सैतानासारखं वाटू लागलं. अव असं काय करताय मालक, म्याच नाही का तुमची बाईल, आणखी कोण असणार, असं म्हणत ती खदा खदा हसू लागली. चला आता घरी, पुरे झालं पोरकेपणा, मामंजी घरी वाट बघत असतील, असं म्हणत ती गाडीच्या मागे येऊन बसली. आता मात्र रोहन सावध झाला. त्याच्या अंतर्मनाने त्याला एकच इशारा दिला, पळ, जीव खाऊन पळ, स्वतःचा जीव वाचव, अन्यथा परत सुटका नाही. क्षणात त्याचा मेंदू आणि गात्रे पुन्हा कार्यान्वित झाली. सुंदरा पूर्ण बसायच्या आतच काहीतरी ओरडत त्याने वेगात आपली बाईक पुन्हा सुरू केली आणि चोराचा ॲक्सिलेटर देऊन गाडी तुफान वेगात पुढे घेतली. मागे चुकूनही वळून न बघता त्याने थेट घराचा रस्ता धरला. मागून त्याच्या कानावर सुंदरीचं कर्कश किंचाळणं बराच वेळ पडत होतं. अखेर भीतीने काकडत, देवाचं नाव घेत, रडत कडत पुढच्या अर्ध्या तासात त्याने आपलं घर कसं तरी गाठलं. पार्किंगमध्ये गाडी उभी केली. घामाने आणि भीतीने पूर्णपणे भिजून गेलेला तो धाड 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 जिना चढून वर गेल्यावर दारापाशी पोचला आणि जोर जोरात दाराची बेल वाजवू लागला. काकोतीला आलेल्या त्याच्या डोळ्यातून आता मात्र भीतीने आणि परिश्रमाने अश्रू गळायला लागले होते. बेल वाजवता वाजवता सारखं त्याचं लक्ष आपण आलेल्या मोकळ्या जिन्याकडे जात होतं. ना जाणू ती हडळ इथपर्यंत पाठलाग करत आली तर. भीतीने जीवाचा अगदी थरकाप उडाला होता. अखेर 5-10 वेळा बेलचा आवाज घुमल्यानंतर दाराची कडी आतून सरकावल्याचा आवाज आला. दार उघडलं तेव्हा त्याला चिडलेली, वैतागलेली, अर्धवट झोपेत डोळे चोळणारी प्रिया दिसली. तिला बघून भीतीने गलित गात्र झालेल्या त्याच्या चेहऱ्यावर समाधानाचं अन सुटकेचं पुसटसं हास्य उमटलं आणि तिने दार पूर्ण उघडायच्या आधीच तो दारात बेशुद्ध होऊन कोसळला. आज रोहनला पूर्णपणे शुद्ध आली होती. अंगातला अशक्तपणा बऱ्यापैकी कमी झाला होता. हळूहळू त्याने डोळे उघडले. त्याला सलग 3 दिवसानंतर शुद्ध आली होती. त्याने डोळे उघडलेले पाहताच प्रियाच्या चेहऱ्यावर सुटकेचं हास्य आलं. प्रेमाने त्याच्या कपाळावर हात फिरवत तिने विचारलं, कसं वाटतंय आता? काय झालं रे एवढं? कशाने एवढा आजारी पडलास? कसली भीती वाटते तुला? प्रिया काळजीत पडली. तिचे शब्द ऐकून रोहनला ती भयानक रात्र आठवली. त्या सुंदरेचा चेहरा डोळ्यांसमोर येताच त्याच्या अंगावर पुन्हा सर्र करून काटा आला. त्याला शांत बसलेलं बघून प्रियाने त्याला पुन्हा विचारलं. तेवढ्यात रोहनचा ऑफिसचा मित्र मिलिंद आला. रोहनला शुद्धीवर आलेलं बघून त्यालाही खूप आनंद झाला. काय रोहन, कसं वाटतंय आता? काय रे असं अचानक झालं? वहिनी किती घाबरल्या होत्या माहितीये का तुला? हळूहळू त्याने त्या रात्री घडलेली सगळी हकीकत प्रियाला आणि मिलिंदला सांगितली. मिलिंद मात्र रोहनने सांगितलेली सगळी हकीकत गंभीरपणे ऐकत होता. रोहन शांत झाल्यावर तो म्हणाला, खरंच गजाननाची कृपा म्हणून तू वाचलास, नाहीतर त्या रात्री तुझी काही धडकत नव्हती. तू या शहरात नवीन आहेस म्हणून तुला काही गोष्टी माहीत नाहीत. आपण ज्या जगात राहतो त्यापेक्षा एक खूप भयानक आणि अमानवी असं जग आपल्या समांतर अस्तित्वात असतं, आपल्या अवतीभोवती वावरत असतं. कधीकधी ते जग आणि आपलं जग याचा आपापसात मिलाप होतो किंवा त्यांच्या सीमा एक होतात आणि मग या अशा भयंकर घटना आपल्या भोवती घडून येतात. तू जी म्हणतोस ती सुंदराबाई, ती खूप लोकांना बऱ्याच वेळेला त्या हायवेवर दिसून आली आहे. खास करून त्या लोकांना जे रात्री 11-12 नंतर त्या रोडवरून प्रवास करतात आणि त्यातूनही एकटे दुकटे प्रवास करणारे पुरुष. लोक असं सांगतात की सुमारे 100-150 वर्षापूर्वीच तिचा मृत्यू झाला होता. त्या काळी इथे जे गाव होतं त्याचं नाव वळकवणी होतं असं लोक सांगतात.
त्या गावातल्या म्हणे खूप मोठ्या जमीनदाराची ती तरुण मुलगी होती. तिचं लग्न ज्यावेळेस लागत होतं त्यावेळी एक खूप मोठा गोंधळ झाला. त्या काळी गावाच्या वेशीबाहेर राहणारे हे डाकू लुटारू लोक यांची गावात बऱ्यापैकी दहशत होती. ती लोक कधीही गावात येऊन चोऱ्या दरोडे खून पाडायची आणि लोकांना कळायचंही नाही. त्या दिवशी नेमकं तसंच झालं. गावचे मोठे प्रतिष्ठित जामीनदार म्हणून नावलौकिक असलेल्या सुंदराच्या वडिलांनी त्या दरोडेखोरांपैकी एका मोठ्या सरदाराला सापळा रचून पकडला आणि गावाच्या भर चौकात समोर ठेवून त्याला फाशी दिली. म्हणून त्याचा सूड उगवण्यासाठी त्या दिवशी त्यांची एक टोळी तिथे लग्नात हजर झाली आणि जसा अंतरपाट बाजूला झाला तसा त्यातल्या एकाने आपल्या लांब बंदुकीतून एक जोराचा बार उडवला. ती गोळी जाऊन सरळ थेट लागली ती सुंदराला. डोक्यात निशाणा लागल्याने भर मांडवात सुंदरा गतप्राण झाली आणि खाली कोसळली. रक्ताच्या थारोळ्यात पडलेलं तिचं मडं बघून तुफान गोंधळ उडाला. आता पुढे त्या पाटलाचं, त्या दरोडेखोराचं आणि तिच्या होणाऱ्या नवऱ्याचं काय झालं हे काही ठाऊक नाही. पण लोक सांगतात की आजही सुंदरा आपण जिवंत आहोत, कुठंतरी दूर येऊन पडलो आहोत आणि आपल्याला घरची वाट सापडत नाही असं समजून औसेच्या रात्री त्या रोडवरून जाणाऱ्या लोकांचा रस्ता अडवते आणि त्यांना मदत मागते. आता तुला जसा अनुभव आला तसा बऱ्याच लोकांना आला आहे. मदत करणाऱ्या लोकांनाच, विशेषतः पुरुषांनाच ती आपला होणारा नवरा समजते आणि त्यांच्याशी लगट करते. आयुष्याची कितीतरी सोनेरी स्वप्न बघणाऱ्या एका सुंदर मुलीचा असा दुर्दैवी अंत होतो. तेव्हा तिचा आत्मा मरणोपश्चातही ती सुख शोधण्यासाठी आणि उपभोगण्यासाठी धडपड करत असतो. कदाचित तिला जाणीवही नसेल की आपला मृत्यू होऊन कित्येक दशकं उलटली आहेत. आपण या मनुष्य लोकातून आता खूप पुढे आलेलो आहोत. इथली सुख दुःख उपभोगण्याची आता आपल्याला परवानगी नाही. काळ गेला, वेळ पुढे सरकली, ती जुनी गावं सुद्धा इतिहास जमा झाली. पण काही घटना अजूनही त्यांचे पडसाद घेऊन काळाच्या पानावर कोरली गेली आहेत. त्या अशा. ही सुंदरा आज अनंत काळ जन्म अन मृत्यू, आसक्ती अन तळमळ, प्रेम अन विरह यांच्या कधीही न संपणाऱ्या चक्रात अडकली आहे. तो देवच जाणे कधी तिची या फेऱ्यातून सुटका होईल. येणाऱ्या दर अमावस्येच्या रात्री तिचा पुन्हा जन्म होतो. ती पुन्हा पुन्हा कासावीस होते, मदत मागते आणि सकाळ होताच मृत्यूच्या छायेत जाते. तिला आपल्या अंधारात कायमची ओढून घेते, गडप करते ती पुन्हा पुढच्या अवसेचा उगम होईपर्यंत. न जाणो किती काळ जन्म मृत्यूची वाट चुकलेली ही सुंदरा अशा कित्येक रात्री मदत मागत राहील. याचीच वाट बघत की कोणतरी तिला तिच्या घरी घेऊन जाईल, तिची आणि तिच्या माणसांची कडकडून भेट घालून देईल. त्या पुण्य आत्म्याचीच वाट पाहत थांबली ही सुंदरा.